आजच्या दिवसाची सुरुवात उत्साहात आणि जल्लोषात झालेली, पण शेवट काय होणार होता ते पोरांच्या मनालाच माहिती. तर आज आपल्या बाप्पांचं विसर्जन होतं. त्यामुळे बारक्या पोराने तर निबार तयारी केलेली, मास्क बिस्क. त्यातलाच एक मी घालून बघितला. माझं मलाच मी ओळखत नव्हतो. परत मग तिथनं घरी गेलो. घरच्या बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. विसर्जन करून आलो. तिथनं परत मंडळात जावं म्हटलं. मंडळाच्या पण गणपतीचं विसर्जन होतं. तोपर्यंत अध्यक्षांच्या घरापाशी टॉली धुवायची चालली. तिथनं आलो परत मंडळाजवळ आणि वाड्यात सगळी पोरं पण जमलेली. आणि बाप्पांचं 11 दिवस कसं गेलं काही कळलंच नाही. आम्ही तर रोज नवीन नवीन खेळ खेळायचो. आणि खेळाय काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी पोरं 100% सहभाग घ्यायची. आणि बारकी पोरं तर काय रोज नवीन नवीन खेळ सांगायची. मग काय बारक्या पोरांनी सांगितलंय म्हणल्यावर घ्यायलाच लागतोय. आणि पोरं म्हणल्यावर काय एकाच एक टॅलेंटेड. त्यातलंच हे बघा एक आबू आणि ह्यो जम्या बघा. 11 दिवस मंडळाची एक पण आरती चुकवली नाही. मंडळाला स्वतः 100% टाइम दिलाय बघा. असल्या गमतीतच ही 11 दिवस कसं गेलं काय कळलंच नाही. ते रातचं इंदारचं उठून असलं नवीन नवीन काय ट्राय करायचं. हे ठुमक ठुमक. परत आरती झाल्यावर एकत्र बसायचं. एका वर्षातनं पोरं एकत्र आलेली असतील सगळी. नव्या जुन्या सगळ्या गप्पा निघते त्यातच बाप्पांचं आज विसर्जन होतं. आणि विसर्जनाची तयारी झालेली सगळी. आणि सगळ्या गावात नुसतं डीजेच होतं. 1 2 नव्हं 8 डीजे गावात होतं. आणि आपला पण डीजे होता. आणि चौकात नुसती कॉम्पिटिशनच. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी मिरवणूक दाखवतो.